हॅलो मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजे 1 जूनचा. तर आपण असं पाहणार आहोत, वकील हे अस्मिताला म्हणत असतात की तुम्ही कॅफेमध्ये चैतन्यला भेटायला गेला होता. त्यावर अस्मिता म्हणते हो, पण त्याचं कारण खूप वेगळं आहे. त्यावर वकील म्हणतो मी तुम्हाला कारण नाही विचारलेलं, आणि असं म्हणतो तुम्ही चैतन्य गडकरी यांच्यासोबतची मैत्री टिकवण्यासाठी सचिन सोबत घटस्फोट घ्यायचा ठरवलं. त्यावर अस्मिता म्हणते अजिबात नाही. त्यावर वकील म्हणतो मी बोलतो ते सगळं खोटं आहे का? मी काय वेडा दिसतो का तुम्हाला? जज साहेब, सचिन दीक्षित यांनी सगळे पुरावे सादर केले आहेत, हे सगळे खरे आहेत. जज साहेब, अस्मिता दीक्षित यांचे चैतन्य गडकरी यांच्यासोबत नैतिक संबंध होते, हे खरं आहे, आणि तरी पण यांच्या घरच्यांनी भडकवलं आणि माझ्या शेअर्सकडे घटस्फोट मागण्यासाठी सांगितलं. तर इकडे तन्वीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तन्वीनं असं विचार केलेला असतो की असं तर मला कोण भेटायला येत नाही आणि जेलच्या बाहेर पण काढत नाही. मग आता मी काय करते, हातच कापून घेते, म्हणजे कॉन्स्टेबल माझ्या घरच्यांपर्यंत बातमी पोहोचवतील. आणि तसंच झालं. प्रियाने हात कापून घेतला आणि ते बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं. तेवढ्यातच लेडीज कॉन्स्टेबलनं पाहिलं आणि ती मोठ्याने ओरडू लागली, अरे हिनं तर हात कापून घेतला, हिच्या घरच्यांपर्यंत ही बातमी पोहोचावी लागेल. तर इकडे सर्वजण कोर्टामध्ये घडलेल्या गोष्टीवर चर्चा करत बसलेले असतात. आणि अर्जुन म्हणतो अरे सचिन किती नीच माणूस आहे. त्यावर सायली म्हणते सचिनला वाटलं असेल की तो जिंकला, पण असं कधीच होणार नाही, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आणि तेवढ्यातच कल्पनाला फोन येतो आणि कल्पना मोठ्यानं म्हणते काय? कल्पना तर जेलमधून फोन आलेला असतो की प्रियाने हात कापून घेतलेला आहे आणि ती प्रेग्नेंट आहे. ही बातमी ऐकून कल्पना खूप घाबरते. तर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की कल्पना प्रियाला जेलमधून सोडवणार का? सगळे तिचा स्वीकार करणार का?